तर हा आपला जंगली वनस्पती ज्या आहेत आपल्या सेंट्रल इंडियामध्ये सापडणाऱ्या त्याच्या बियांचं हे कलेक्शन आहे। तर किती जातीचे किती प्रकारचे जंगली झाडं आपल्या सेंट्रल इंडियामध्ये असतात त्याची ही एक छोटीशी झलक म्हणता येईल, कारण याच्यात आपण 70 प्रकारच फक्त घेतलेले आहे। तसे तर मोठ्या झाडांचे 250 प्रकार हे सेंट्रल इंडियामध्ये सापडतात। त्या व्यतिरिक्त श्रब्स, क्लाइंबर्स याची प्रचंड विविधता आपल्या इथे आहे। हे सगळे मेडिसिनल असतात कारण हे देशी झाडं आहेत। दुसरं असं की याचे खूप सारे उपयोग आहेत, म्हणजे कधी याला आपण टिंबर म्हणून वापरतो, तर कधी याचा चारा म्हणून उपयोग होतो, नत्र स्थिरीकरणासाठी याचा उपयोग होतो। असे अनेक विविध प्रकारे ही झाडं वापरल्या जातात। आता हे काय झालं आहे की धुऱ्यावर झाडं ठेवायचे नाही ही जी पद्धत आता शेतकऱ्यांमध्ये आलेली आहे त्याच्यामुळे झाडं खूपच कमी होतात आहे, त्याच्यामुळे जैवविविधतेचं खूप नुकसान होतं आहे। म्हणून हे कन्झर्वेशनचा हा प्रयत्न आहे। त्यानिमित्ताने लोक ह्या सगळ्या बियांना हाताळतात, त्यांना ते जुन्या आठवणी आठवतात आणि ते म्हणतात की अरे मग आम्ही घेऊन जातो जरा 2-4 बिया आणि आम्ही याची झाडं तयार करून लावतो। तर ही जी आत्मीयता परत निर्माण करण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे आणि मागे चार्ट पण लावलेला आहे ज्याच्यामध्ये उपयोगानुसार झाडांचे प्रकार आम्ही त्याच्यात दिलेले आहेत।